रोज रोज त्याच चवीचं वरण किंवा डाळ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना मंडळी, तर हे एकदम रेस्टॉरंट स्टाईल जसं दाल तडका लागतो ना, त्याच पद्धतीची ही डाळ लागते. अप्रतिम तयार होते. मस्त साधा वरण भात आणि तूप असेल तरीसुद्धा पोटभरीचं जेवण होईल. इतका जास्त चविष्ट हा वरण भात लागतो. ही डाळ किंवा रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका तयार करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत 3 डाळी. तर इथे मी समप्रमाणात तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे आणि मसूर डाळ आहे. अर्धी अर्धी वाटी मी तिन्ही डाळी घेतल्यात. स्वच्छ आपण याला 1 ते 2 वेळेस पाण्याने धुवून घेणार आहोत. नेहमी तुम्ही भाताबरोबर खाण्यासाठी फक्त आणि फक्त तुरीच्या डाळीचं वरण बनवत असाल तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. डाळी धुतल्यानंतर आपण एक लाल पिकलेला टोमॅटो चिरून याच्यामध्ये घातला आहे. 2 हिरव्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये घातल्यात आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण चिरलेली याच्यामध्येच घातली आहे. तर आता हे सगळं आपल्याला मस्त छान 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये जवळपास मी 1 ते सव्वा ग्लास पाणी घातलं आहे. डाळीच्या प्रमाणात जवळपास तिप्पट पाणी घालायचं आहे. सोबतच मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा मी इथे साजूक तूप घातलं आहे. यामुळे मस्त चवीची आपली ही डाळ तयार होते. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. कुकरमध्ये झाकण लावल्यानंतर आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्यात. जसं आपण नॉर्मल डाळीला 12 ते 14 मिनटं शिजवतो त्याच पद्धतीने शिजवून घेतली आहे. आणि ही जी डाळ आहे ती शिजल्यानंतर यातले जे दाणे आहेत खूप जास्त मॅश करायचे नाही, रवीने घोटून घ्यायचं नाही, फक्त चमच्याच्या साह्याने मी याला घोटून घेतलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसुद्धा खूप जास्त साधी सिंपल आहे. जास्त काही मसाले मी याच्यामध्ये वापरलेले नाही आहे. तर इथे मी 3 चमचे तेल घातलं आहे आणि त्यासोबतच आपण इथे 2 चमचे साजूक तूपसुद्धा फोडणीमध्ये घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली. छान मस्त तडतडली फोडणी छान बसली आहे. त्यानंतर लगेचच एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा भरून मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. व्यवस्थितपणे सगळी जी फोडणी आहे छान आपल्याला कांदा मस्त इथे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत, थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. फोडणीमध्येच आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 चमचा भरून इथे जो गरम मसाला आहे तो घातलेला आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचाच फक्त मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. ही जी डाळ आहे खूप जास्त स्पायसी किंवा तिखट नसते, फक्त हलकासा मसाल्याचा टच किंवा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि गरमागरम भाताबरोबर अप्रतिम लागते. त्यानंतर आपण इथे जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती पूर्ण याच्यामध्ये घातली आहे आणि ही डाळ खूप जास्त पातळ नसते. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. कोथिंबीर घालूया. तर ही जास्त पातळ नसते, याच्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. बघू शकता याचं टेक्स्चर थोडंसं दाटसर ठेवायचं आहे. जर तुम्हाला चपाती फुलक्याबरोबर खायची असेल तर मग थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. पण एकदा अशा प्रकारे हे जी थिकनेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्या पद्धतीची घट्ट ही डाळ भाताबरोबर किंवा मग गरमागरम तूप लावलेले फुलके असतील त्याबरोबर तर अप्रतिम लागते. तर नक्की अशा पद्धतीने एकदा नेहमीचं तेच चवीचं वरण किंवा डाळ खाऊन कंटाळला असाल ना तर या पद्धतीची दाल तडकाची जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी वाटली. व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.